नंबर 3 फायलम सब फायलम पाहतोय आपण. कॉर्डेटा हा मेन फायलम आहे, त्याचे आपण सब फायलम पाहतोय. एक फर्स्ट आपण बघितला युरोकॉर्डेटा. ओके, युरोकॉर्डेटा. सेकंड बघितला आपण सिफॅलोकॉर्डेटा. लॅन्सिलेट म्हटला तर सिफॅलोकॉर्डेटा. आता थर्ड सब फायलम पाहायचा आहे तो म्हणजे व्हर्टिब्रेटा, की जो याचा कॉर्डेटचा मेजर पार्ट आपण पाहतोय, व्हर्टिब्रेटा. ह्या व्हर्टिब्रेटाची सुरुवातीला काय फीचर्स आहेत, युनिक फीचर्स आहेत ते बघूया. सो युनिक फीचर्स. ओके, कॉर्डेटमध्ये असून पण यांना वेगळं का ठेवलेलं आहे, त्यासाठी आपल्याला त्याचे युनिक फीचर्स बघायचे. पहिलं इम्पॉर्टंट फीचर्स आहे की याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, पण तो एम्ब्रियोनिक स्टेजला असतो. सो नोटोकॉर्ड is present at embryonic लाईफ. फक्त एम्ब्रियोनिक लाईफला असतो, पुढे जाऊन त्याच्यात थोडे डेव्हलपमेंट होते, व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो. सो एम्ब्रियोनिक लाईफमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, इज इम्पॉर्टंट. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट एम्ब्रियोनिक लाईफ, एम्ब्रियोनिक स्टेजला असतो. देन नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. सो नोटोकॉर्ड is replaced by vertebral column. हेही महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण व्हर्टिब्रेटाचं म्हटलं की व्हर्टिब्रल कॉलम रिप्लेसमेंट ही महत्त्वाचे असते, रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. देन बॉडीचे त्याच्या पार्ट असतात, हेड, नेक, ट्रंक, टेल. काहींच्यामध्ये नेक ॲब्सेंट असते, काहींच्यामध्ये प्रेझेंट असते. सो बॉडी शोज हेड, ट्रंक, नेक काहींच्यामध्ये प्रेझेंट असते, काहींच्यामध्ये ॲब्सेंट असते. हेड, नेक, ट्रंक अँड टेल, पोस्टानल टेल पार्ट असते. हे बॉडीचे डिव्हिजन्स आहेत. हार्ट वेंट्रल साईडला असतं, मस्क्युलर असतं आणि 2 to 4 चेंबर्ड असतं. 3 चेंबर्ड पण असतं, 2 कोणामध्ये, 3 कोणामध्ये, 4 कोणामध्ये, हे आपण पाहणार आहे पुढं. सो हार्ट इज मस्क्युलर, स्नायूंनी तयार झालंय, वेंट्रल साईडला आहे, अँड 2 to 4 चेंबर्ड. 2 to 4 चेंबर्ड हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. काहींच्यामध्ये 2 असतं, काहींच्यामध्ये 3 असेल, काहींच्यामध्ये 4 चेंबर्ड असेल. मस्क्युलर आहे ॲज वेल ॲज व्हेंट्रल साईडला असतं. बॉडी विथ हेड, नेक, ट्रंक, टेल. ओके, वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट एम्ब्रियोनिक लाईफ. देन इम्पॉर्टंट फीचर आहे ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजे साल्ट अँड वॉटर बॅलन्स. शरीरातलं क्षार आणि पाणी याचं संतुलन करणं, याला काय म्हणायचं, ऑस्मोरेग्युलेशन. अँड एक्सक्रीशन, रिमूव्हल ऑफ वेस्ट, याला काय म्हणायचं, एक्सक्रीशन, टेक्स प्लेस थ्रू किडनी. सो ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन थ्रू किडनी. किडनी मार्फत एक्सक्रीशन होतं, ऑस्मोरेग्युलेशन होतं. इम्पॉर्टंट फंक्शन असतं किडनीचं. साल्ट वॉटर बॅलन्स मेंटेन करतं, रिमूव्हल ऑफ वेस्ट करतं, टाकाऊ पदार्थ असतात ते पण फिल्टर केले जातात एक किडनीच्या साह्याने. देन पेअर्ड अपेंडेजेस, ज्याच्यामध्ये आपण फिन्स असतील, काही माशांच्यामध्ये टेट्रापोडामध्ये पुढं लिम्स असतील, हे सगळे पेअर्ड असतात. सो नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड आपण बघितला, डॉर्सल असतो, ट्युब्युलर असतो, हॉलो असतो. सो
nerve cord is single dorsal hollow सो दिस इज अबाउट नर्व कॉर्ड. ह्याच्यामध्ये हायली डेव्हलप्ड प्लॅन असतो, ऑर्गन सिस्टीम लेवल असते, ट्यूब इन ट्यूब प्लॅन असतो, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, सिलोमेट आहे, बायलॅटरल सिमेट्री, ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. सो दीज आर दी सम ऑफ द युनिक फीचर्स ऑफ दी सब फायलम व्हर्टिब्रेटा. आता या व्हर्टिब्रेटाचं जे काही क्लासिफिकेशन आहे हे आपल्याला डिटेल पाहायचं आहे. त्याचे कोणकोणते सुपर क्लासेस आहेत, क्लासेस कोणकोणते आहेत हेही आपल्याला डिटेल बघायचं आहे. की त्याचे युनिक फीचर्स नोट करा. राईट डाऊन दी युनिक फीचर्स. ओके, चला आपण व्हर्टिब्रेटा हा जो फायलम त्याचे युनिक फीचर्स बघितले होते त्याचं थोडक्यात क्लासिफिकेशन बघूया की यापुढं आपल्याला हा सगळा पार्ट पाहायचा आहे. ह्याच्यामध्ये जर क्लासिफिकेशन बघितलं तर याचा मेन फायलम आहे तो कॉर्डेटा आहे. हा व्हर्टिब्रेटा हा त्याचा सब फायलम आहे. सो सब फायलम कॉर्डेटा याचा, म्हणजे तुम्हाला क्लासिफिकेशन लिहिणं सोपं जाईल. कॉर्डेटा सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा. सुपर क्लास त्याच्या जर बघितलं तर पायसेस. त्याचा क्लास बघितला तर त्याचे दोन क्लास कॉन्ड्रिक्टाइस आणि ओस्टिक्टाइस, बोनी फिश असतात आणि कार्टिलेज फिश. समजा आपलं क्लासिफिकेशन सांगायचं आपण मॅमेलियन क्लासमध्ये आहे तर आपला फायलम काय होईल कॉर्डेटा, सब फायलम काय व्हर्टिब्रेटा. ही जी आहे ही डिव्हिजन आहे, याला डिव्हिजन म्हणायचं. हे जे दोन लिहिलेलं आहे इट इज अ डिव्हिजन. सो डिव्हिजन, दोन डिव्हिजन आहेत. याच्यामध्ये एक अज्ञाता अ मीन्स absent, ज्ञाता मीन्स जॉज विदाउट जॉज म्हणतो आपण, विदाउट जॉज. इथं मात्र ज्ञातोस्टोमाटा जॉज आहेत आणि माउथ स्टोमाटा म्हणजे ओपनिंग, तोंडामध्ये जॉज असतात याला ज्ञातोस्टोमाटा म्हणायचं. ट्रू जॉज नसतात त्याला अज्ञाता म्हणायचं. माउथ आहेत परंतु ट्रू जॉज नसतात. सो ट्रू जॉज आर absent, अज्ञाता. ट्रू जॉज आर प्रेझेंट. सो ट्रू जॉज. प्रेझेंट. ह्या अज्ञातामध्ये जॉज नसतात त्याचा एकच क्लास आहे, तो क्लास म्हणजे सायक्लोस्टोमाटा. कुठला क्लास आहे सायक्लोस्टोमाटा. सो अज्ञाता विदाउट जॉज, सिंगल क्लास सायक्लोस्टोमाटा. देन डिव्हिजन आहे ती डिव्हिजन आहे ज्ञातोस्टोमाटा, ट्रू जॉज प्रेझेंट. त्याचे दोन सुपर क्लासेस आहेत. एक पहिला सुपर क्लास आहे तो म्हणजे पायसेस, दुसरा सुपर क्लास आहे तो टेट्रापोडा. आता कशानुसार क्लास आहे तर लोकोमोटरी ऑर्गननुसार. बियर्स फिन्स ज्यांना पंख असतात, पंखांच्या साह्याने हालचाल करतात पाण्यामध्ये. बियर्स लिम्स यांना हात आणि पाय, पुढचे दोन पाय पाठीमागचे दोन पाय. लिम्स असतात एकूण 4, म्हणजेच पुढचे दोन पाठीमागचे दोन, याला टेट्रापोडा म्हणायचं. फिनच्या साह्याने होते याला काय म्हणायचं पायसेस. ह्या पायसेसचे दोन क्लासेस आहेत. एक पहिला क्लास आहे तो म्हणजे कॉन्ड्रिक्टाइस नंबर 1 आणि दुसरा आहे तो ओस्टिक्टाइस. कॉन्ड्रिक म्हणजे कार्टिलेज, इक्ताय म्हणजे फिश. कार्टिलेज फिश म्हणजे ज्या माशांचं एंडोस्केलेटन, आतील स्केलेटन हे कार्टिलेजने तयार झालं आहे त्यांना कॉन्ड्रिक्टाइस म्हणायचं. ज्यांचं आतील सपोर्ट हा बोन्सनी तयार झाला आहे, ऑस्टिक मीन्स बोन्स, ह्याला कार्टिलेज फिश आणि ह्याला बोनी फिश म्हटलं. आता हे पुढं आपण डिटेल बघणार आहे. आत्ता जस्ट आपल्याला रिमाइंड करण्यासाठी आपण एक फ्लो चार्ट तयार करतोय. सो पायसेस हॅव्हिंग टू क्लासेस, कॉन्ड्रिक्टाइस and ostichthys, cartilage fish and bony fish. Then second super class is the tetrapoda. 4 appendages are present for locomotion. Bears the limbs. याच्यामध्ये एकूण 4 क्लासेस आहेत. एक पहिला आहे तो म्हणजे एम्फिबिया, उभयचर प्राणी, पाण्यात जमिनीवरती राहतात.
नेक्स्ट वन इज रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी. थर्ड वन इज एव्स, बर्ड्स, पक्षी असतात. आणि द लास्ट वन इज मॅमेलिया, सस्तन प्राणी. सो दिस इज अबाउट सब फायलम वर्टिब्रेटा. याच्यात आपल्याला पहिल्यांदा अज्ञातामध्ये सायक्लोस्टोमाटा बघायचा आहे, त्याच्यानंतर ज्ञातोस्टोमाटामध्ये पायसेस त्याचे 2 क्लास आणि टेट्रापोडा त्याचे 4 क्लास, असा आपल्याला एकूण क्वार्डेटा हा फायलम याच्यामध्ये कंप्लीट करायचा आहे. फ्लो चार्ट लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी सोपा चार्ट आहे. ओके, चला वन बाय वन आपल्याला सगळे त्याच्यात डिव्हिजन्स क्लास अभ्यासायचे आहेत. आपण जो क्वार्डेट पार्ट पाहतोय, जनरल त्याचं क्लासिफिकेशन जो बघतोय, त्याचा फायलम पाहतोय आपण क्वार्डेटा, राईट. सब फायलम वर्टिब्रेटा. ह्या वर्टिब्रेटामधली पहिली डिव्हिजन आहे नंबर 1, डिव्हिजन अज्ञाता किंवा अज्ञातोस्टोमाटा. अज्ञातोस्टोमाटा यालाच अज्ञाता सुद्धा म्हटलं जातं, अज्ञाता. राईट. कारण काय माहित आहे तुम्हाला, ट्रू जॉज आर अब्सेंट. सो ट्रू जॉज आर अब्सेंट. ओके. आता ही जी डिव्हिजन आहे, ह्या डिव्हिजनमध्ये एकच क्लास आहे, क्लास सायक्लोस्टोमाटा. क्लास सायक्लोस्टोमाटा सिंगल क्लास आहे, क्लास सायक्लोस्टोमाटा. ओके. आता या सायक्लोस्टोमाटाचे आपल्याला वैशिष्ट्ये बघायचे आहेत. पहिली डिव्हिजन आपण पाहतोय अज्ञातोस्टोमाटा किंवा अज्ञाता, ट्रू जॉज आर अब्सेंट. हे इम्पॉर्टंट फीचर आहे, मे बी आज फॉर CET नीट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ट्रू जॉज आर अब्सेंट. आता जो क्लास सायक्लोस्टोमाटा पाहतोय याचे फीचर्स पाहिजे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे आहेत, युनिक फीचर्स पाहिजे. वन बाय वन बघूया आपण. हा जो सायक्लोस्टोमाटा आहे याला असं म्हटलं जातं प्रिमिटिव्ह वर्टिब्रेट्स. फीचर्स म्हणूया आपण, कॅरेक्टर्स. सो नंबर 1, प्रिमिटिव्ह वर्टिब्रेट्स कॉल्ड एज प्रिमिटिव्ह, सुरुवातीचे वर्टिब्रेट्स. असंही तुम्हाला विचारलं आहे, which animals are called as primitive vertebrates cyclostomata. कोणते ॲनिमल्स आहेत हे आपण पाहणार. पहिलं वैशिष्ट्य कळालं. देन सेकंड फीचर, नावावरून सायक्लोस्टोमाटा. स्टोमाटा म्हणजे माउथ, ओपनिंग. सायक्लो म्हणजे सर्क्युलर. सो माउथ इज सर्क्युलर, माउथ is circular, right? सायक्लोस्टोमाटा, सर्क्युलर माउथ. इम्पॉर्टंट, नावावरून लक्षात ठेवायचं, पाठ करण्याची गरज नाही. देन सॉफ्ट स्किन विथ मेडियन फिन्स. याला मेडियन फिन्स असतात, स्किन सॉफ्ट असते. सॉफ्ट स्किन विथ मेडियन, मध्यभागी, फिन्स. स्किन सॉफ्ट आहे, फिन्स मिडल साईडला असतात. हा मात्र बाह्य परजीवी आहे, म्हणजेच तो दुसऱ्याला, पॅरासाइट आहे, दुसऱ्यावरती अवलंबून आहे, बाहेरून जोडला जातो. बाह्य परजीवी तुम्हाला माहीत आहे, याला इक्टो पॅरासाइट म्हटलं जातं.
इक्टोपॅरासाइट तो होस्ट बॉडीला बाहेरून अटॅच होतो, सो इक्टोपॅरासाइट आउटर साईडला असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये गिल्स प्रेझेंट आहेत, परंतु त्याच्यात 6 to 15 नंबरचे गिल्स असतात. सो 6 to 15 पेअर्स ऑफ गिल्स. रेस्पिरेशनसाठी गिल्स आवश्यक आहेत आणि ती गिलची संख्या आहे ती 6 to 15 पेअर्स ऑफ गिल्स आहेत. हार्ट याचं 2 चेंबरनी तयार झालेलं आहे. सो हार्ट इज 2 चेंबर. हार्ट इज 2 चेंबर्ड. त्याच्यामध्ये एक ऑरिकल एक व्हेंट्रिकल असते. 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल. आपल्याला माहीत आहे हार्टचं अप्पर चेंबर असतं त्याला म्हणायचं ऑरिकल. हे जर हार्ट बघितलं आपण तर हे एकच चेंबर असतं ऑरिकल, एक व्हेंट्रिकल असते. एक चेंबर असतं इथून वरती एक चेंबर आहे, हे दुसरं चेंबर आहे. सो 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल, 2 चेंबर्ड हार्ट असतं. याच्यामध्ये एक महत्त्वाचं फीचर असतं ॲनॲन्ड्रोमस. ॲनॲन्ड्रोमस शोज फीचर ॲनॲन्ड्रोमस. इम्पॉर्टंट फीचर आहे, इथं आपण लिहूया. दे आर ॲनॲन्ड्रोमस. आता याचा अर्थ काय बघूया आपण. तर याचं मिनिंग असं असतं, ज्यावेळेस यांना स्पॅवनिंग करायचं आहे, अंडी घालायची असतात या माशांना, तेव्हा ते मरीन वॉटरमधून फ्रेश वॉटरमध्ये येतात, कारण याचं मेन हॅबिटॅट असतं ते मरीन आहेत. सो सायक्लोस्टोमाटा आर दी मोस्टली मरीन. पण जेव्हा त्यांना स्पॅवनिंग करायचं असतं, अंडी घालायची असतात, तेव्हा ते मरीन वॉटरमधून फ्रेश वॉटरमध्ये येतात, म्हणजे ट्रान्सफर होतात, मूव्ह होतात. सो मायग्रेट फॉर स्पॅवनिंग फ्रॉम मरीन वॉटर टू फ्रेश वॉटर, याला म्हणायचं ॲनॲन्ड्रोमस. सो मायग्रेट ट्रान्सफर होणे फ्रॉम मरीन वॉटर टू दी फ्रेश वॉटर. खाऱ्या पाण्यातून ते गोड्या पाण्याकडे येतात. फ्रॉम मरीन वॉटर टू फ्रेश वॉटर. कशासाठी ट्रान्सफर होत आहेत? फॉर स्पॅवनिंग. अंडी घालण्यासाठी, टू ले दी एग्स. एग तयार करण्यासाठी त्यांना मरीन वॉटरकडून फ्रेश वॉटरकडे ट्रान्सफर होतात. ही जी प्रॉपर्टी आहे याला ॲनॲन्ड्रोमस म्हटलं जातं. आणि याचे जे एक्झाम्पल आहेत, 2 महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल, एक फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजेच पेट्रोमायझॉन. यालाच लॅम्प्रे म्हटलं जातं, कॉल्ड ॲज लॅम्प्रे पेट्रोमायझॉन. सेकंड एक्झाम्पल आहे मायझिन. याला हॅगफिश म्हटलं जातं, मायझिन किंवा हॅगफिश. हे 2 महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, पेट्रोमायझॉन आणि मायझिन. तर मायझिन म्हणजे हॅगफिश आहे, सो पेट्रोमायझॉनला म्हणायचं लॅम्प्रे. इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन फॉर नेट. मायझिनला हॅगफिश म्हटलं जातं, हेही महत्त्वाचं एक्झाम्पल आहे की जे नीट CET साठी विचारलं जातं. ही सगळीच वैशिष्ट्ये आहेत
युनिक फीचर्स आहेत. सो दे आर इम्पॉर्टंट इन केस ऑफ नीट अँड CET. So very important. So these are the examples, these are the unique characters. This is the class cyclostoma, division अज्ञातोस्टोमा. क्लासिफिकेशन कसं आहे बघा. समजा तुम्हाला पेट्रोमायझॉनचं क्लासिफिकेशन सांगायचं आहे, कसं सांगाल? फायलम, त्याचा किंगडम सुरुवातीला सांगा, ॲनिमॅलिया, कारण हा टॉपिक आहे आपला किंगडम ॲनिमॅलिया. राईट, पहिल्यांदा काय सांगायचं? किंगडम. त्याच्यानंतर फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा, डिव्हिजन अज्ञातोस्टोमाटा, क्लास सायक्लोस्टोमाटा, आणि मग त्याचं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन. क्लासिफिकेशन लिहायचं कसं कळालं? वन्स अगेन तुम्हाला या मायझिनचं समजा वर्गीय क्लासिफिकेशन सांगायचं आहे. किंगडम ॲनिमॅलिया, फायलम आहे कॉर्डेटा, सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा, डिव्हिजन आहे अज्ञातोस्टोमाटा, क्लास आहे सायक्लोस्टोमाटा, आणि एक्झाम्पल आहे मायझिन हॅगफिश. ओके, सो दिस इज दी क्लासिफिकेशन. आणि इथं डिव्हिजन, पहिली डिव्हिजन आहे अज्ञातोस्टोमाटा, याला अज्ञाता म्हटलं जातं. त्याचा एकच क्लास आहे सायक्लोस्टोमाटा. हा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. ओके, तर इथं हा पहिला जो डिव्हिजन आहे अज्ञातोस्टोमाटा तो कंप्लीट होतो. याच्यानंतर आपल्याला पाहायचा आहे तो ज्ञातोस्टोमाटा. हा जो पार्ट आहे हा वहीमध्ये नोट करून घ्या. ओके, चला जरा क्लासिफिकेशनचं प्रॅक्टिस करूया आपण. आपल्याला सेकंड डिव्हिजनकडे जायचं आहे, पण सुरुवातीपासून बघूया आपण. सुरुवात आपल्याला किंगडमपासून करायची आहे. किंगडम कोणता आहे सांगा? टॉपिकचं नाव आहे ॲनिमॅलिया, अनिमल्स पाहतोय. ओके, आता फायलम कोणता पाहतोय आपण? सगळ्यात शेवटचा फायलम कॉर्डेटा पाहतोय. फायलम कॉर्डेटा, राईट. ओके, सब फायलम कोणता पाहतोय आपण? व्हर्टिब्रेटा पाहतोय. व्हर्टिब्रेटा. ओके, राईट. आता या व्हर्टिब्रेटामध्ये डिव्हिजन पाहतोय आपण दोन. अगोदर एक बघितली अज्ञातोस्टोमाटा, आत्ता आपण पाहतोय ती डिव्हिजन आहे. डिव्हिजन ज्ञातोस्टोमाटा, ज्ञातोस्टोमॅटा. ओके, स्टोमाटा म्हणजे ओपनिंग, ज्ञातो मीन्स ज्याला आपण या ठिकाणी ट्रू ओपनिंगमध्ये ट्रू जॉज असतात. ज्ञातो मीन्स जॉज प्रेझेंट आहेत इन माउथ, जॉज इन माउथ, ट्रू जॉज. हे डिव्हिजन आहे. याच्यानंतर सुपर क्लास लिहित असतो आपण. सुपर क्लास, हे सुपर क्लास मात्र दोन आहेत. एक पायसेस, दुसरा टेट्रापोडा. लोकोमोशननुसार असतं, याची लोकोमोशन फिन्सच्या सहाय्याने होते. इकडे लिम्स असतात, याचे दोन असतात, कॉन्ड्रिक थायस, ओस्टिक थायस बघितलेले आहेत. कॉन्ड्रिक थायस, ओस्टिक थायस, राईट. ग्रेट. नेक्स्ट, या टेट्रापोडामध्ये चार आहेत. एम्फिबिया. नेक्स्ट सांगा रेप्टिलिया, राईट. नेक्स्ट एओस, ग्रेट. लास्ट मॅमेलिया. व्हेरी गुड. तर हे जे क्लासिफिकेशन आहे, हे आपण क्लासिफिकेशन कुठलाही ऑर्गॅनिझम सांगायचं म्हटलं तर या सिक्वेन्सने जायचं. किंगडम, फायलम, सब फायलम, डिव्हिजन, सुपर क्लास. आणि हे जे आहेत हे क्लास आहेत. हा सुपर क्लास आहेत. हे खाली दाखवलेले हे त्याचे क्लास आहेत. हे चार याचे क्लास आहेत. ओके,
सो किंगडम, फायलम, सब फायलम, डिव्हिजन, सुपर क्लास, क्लास आणि मग त्याचं एक्झाम्पल. तर डिव्हिजन आपण ज्ञातो स्टोमाटा पाहतोय. त्याच्यामध्ये सुरुवात आपल्याला सुपर क्लासपासून करायची आहे. पहिला सुपर क्लास आपल्याला बघायचा आहे पायसेस, त्याचे 2 क्लासेस. नंतर बघायचं टेट्रापोडा, त्याचे 4 क्लासेस. तर आपल्याला आत्ता पाहायचं आहे याच्यानंतर पायसेस सुपर क्लास पहिला आहे की जो पायसेस सुपर क्लास आहे हा आपल्याला डिटेल पाहायचा आहे. ओके, हा चार्ट तुम्ही लिहिलेला आहे, पुन्हा लिहिण्याची गरज नाही. एक प्रॅक्टिस म्हणून सांगितलं की कशा पद्धतीनं वर्गीकरण लिहायचं असतं. ओके.